नात्यामध्ये होईल सुधारणा, पूर्ण होतील सर्व कामना. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरुपरिवर्तनाच्या राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण मकर राशीवर गुरुपरिवर्तनाचा होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेणार आहोत. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीत आहे. 2 जून 2026 रोजी ते मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करतील आणि 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ते तिथेच राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहेत. सर्व ग्रहांमधील सर्वाधिक शुभ ग्रह उच्चीचा होणं ही बाब मोठी सकारात्मक म्हणता येते. त्यामुळेच त्यांचं हे राशी परिवर्तन सगळ्यांसाठी महत्त्वाचं राहील. या काळात करावयाचे काही विशेष उपाय मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. सर्वप्रथम आपण गुरुदेवांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. तर गुरु हा दाता आहे, अर्थात देणारा ग्रह आहे. निसर्ग कुंडलीमध्ये भाग्यस्थानाचं स्वामित्व गुरुदेवांकडे आहे. मात्र गुरु फक्त भाग्य देत नाही, तर तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देखील देतो. मानवी आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण विभाग गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे त्यांची पत्रिकेतील स्थिती सर्वांवर थेट प्रभाव करते. 2 जून 2026 रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करीत आहेत. त्यामुळे तुमचं आयुष्य देखील बदलणार आहे. हे परिवर्तन सगळ्यांसाठी अधिक महत्त्वाचे आहे. गुरुदेव आपल्या उच्च राशीत जाणार आहेत. आपल्या कुंडलीतील सर्वात शुभ ग्रह जर कोणता असेल तर तो म्हणजे देवगुरु बृहस्पती होय. गुरु हा देणारा ग्रह मानला जातो. गुरु तुमच्या पत्रिकेला कारक असेल तर देतोच, मात्र अकारक असेल तरी देतो. हे गुरुदेवांचं मुख्य वैशिष्ट्य सांगता येईल. गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे दिशा होय. योग्य निर्णय घेण्याची ताकद देखील गुरु तुम्हाला देत असतो. असे हे गुरुदेव पत्रिकेतील ज्या स्थानात विराजमान असतात त्या स्थानाच्या शुभ फळांमध्ये वृद्धी घडवून आणतात. गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यात योग्य माणसं येतात. तुम्हाला योग्य मार्ग देखील सापडतो. मग गुरुग्रह कधीही अचानक धक्का देत नाही किंवा आपल्या आयुष्यात अचानक नकारात्मक घटना गुरुदेवांमुळे घडत नाही. गुरुदेव शांतपणे काम करतात. त्यांच्या आशीर्वादाने आयुष्य बदलून जातं. गुरुदेव फक्त यश देत नाही, तर ते सोबत आपल्याला जबाबदारी घ्यायला शिकवतात. सध्या गुरुदेवांची अतिचार गती सुरू आहे. त्यावर आपण अनेक वेळा बोललो. अतिचार गतीमुळे गुरुदेव जे कार्य शांततेने करत होते ते कार्य आता घाई गडबडीत करताय. थोडंसं लवकर देखील करतील. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा गुरुदेव कर्क राशीत येऊन तुमच्या पत्रिकेत वास्तुयोग निर्माण करतात, तेव्हा एरवी गुरुदेवांकडे 13 महिने असतात. अर्थात ते एका राशीत 13 महिने विराजमान असतात. त्यामुळे तो वास्तुयोग शांतपणे पूर्णत्वास जातो. आता हा कालखंड कमी असल्यामुळे ते काम अत्यंत घाई गडबडीत होईल. तसंच ते काम पूर्ण होण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो. अतिचार गतीमुळे थोडी धावपळ होते. काही लोक तुमच्यापासून लांब जातात, तर काही जवळ देखील येतात. अचानक बदल घडून येतात. गुरुदेव मागील वर्षापासून अतिचार गतीमध्ये असल्यामुळे अशा बदलांचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे. आता सुखद बाब म्हणजे गुरुदेव कर्क राशीत स्वतःच्या उच्च राशीत जाणार आहे. कर्क राशीत जाणारे गुरुदेव सगळ्यांसाठी सुखद गोष्टी निर्माण करतात. काही कमी, काही जास्त. ते राशीप्रमाणे आपण समजून घेत आहोत. एक बाब नक्की की गुरुदेवांच्या या परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर थेट प्रभाव होणार आहे. मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुपरिवर्तनाचा काळ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणार आहेत. पत्रिकेतील सप्तम स्थान हे केंद्रीय स्थान आहे. नातेसंबंधाचं, भागीदारीचं, आयुष्यातील मोठं निर्णय घेण्याचं हे स्थान आहे. मकर राशीसाठी गुरुदेव कारक जरी नसले तरी शनिदेवांशी त्यांचा समसंबंध आहे. त्यामुळे मकर राशीवर गुरुदेवांच्या स्थितीचा मोठा प्रभाव घडून येतो. मकर राशीच्या जातकांनो, 2 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ तुमच्यासाठी नातेसंबंध, पार्टनरशिप, आयुष्य संतुलित करणं या सर्व दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
तुमच्या सप्तम स्थानात येणारे गुरुदेव सर्व गोष्टींवर थेट आणि सकारात्मक प्रभाव करणार आहेत. अर्थात विवाह, पार्टनरशिप, पब्लिक डीलिंग, लोकांशी बोलण्याची कला, MOU या बाबतीत तुम्हाला खूप सकारात्मक भूमिका निभावता येईल. तसंच तुमच्या आयुष्यात आता इतरही लोक महत्त्वाची भूमिका निभावतील. रिलेशनशिपमध्ये मजबूत आणि सकारात्मक बदल होईल. विवाह योग घडून येईल. योग्य जोडीदार तुम्हाला भेटू शकतो. व्यवसायात तुमच्यासाठी पार्टनरशिप लाभदायक ठरण्याची शक्यता तयार होईल. थोडक्यात पत्रिकेतील सप्तम स्थानाशी संबंधित सर्व गोष्टींचे अत्यंत सकारात्मक परिणाम या काळात प्राप्त होणार आहे. या काळात घडणारी अजून एक महत्त्वाची घटना म्हणजे गुरुदेवांवरील राहूचा प्रभाव आता संपणार आहे. कारण आतापर्यंत राहूची दृष्टी गुरुवर, गुरुची दृष्टी राहूवर होती. त्याचा कुठेतरी नकारात्मक प्रभाव तुमच्यावर होत होता. तो प्रभाव संपणार आहे. आतापर्यंत कोणताही निर्णय घेत असताना तुम्ही थोडे संभ्रमित असायचे. तुमचे अनेक वेळा गैरसमज होत होते. मात्र तो काळ संपेल. आयुष्याला क्लिअरिटी येईल. योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल. याशिवाय या काळात घडणारी एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे गुरुदेवांची अमृतदृष्टी शनिदेवांवर पडणार आहे. शनिदेव तुमचे राशीस्वामी आहे. त्यामुळे ते नेहमी सकारात्मक असतात. मात्र आता त्यांच्यावर गुरुदेवांची अमृतदृष्टी पडणार असल्यामुळे त्यांची सकारात्मकता वाढून मिळणार आहे. शनिदेवांच्या शुभफळामध्ये वृद्धी घडून येईल. तुमच्या आयुष्यातील तणाव कमी होईल. स्थैर्य वाढीस लागेल. तुम्हाला स्पष्ट निर्णय घेता येतील. जिथे शंका होती तिथे विश्वास निर्माण होईल. तुम्हाला माहीत असेल गुरुदेवांना 3 अमृत दृष्ट्या आहेत. स्थानांसह त्यांची दृष्टी तेवढीच महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यानुसार अष्टम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची अमृत दृष्टी तुमच्या लाभस्थानावर, तुमच्या राशीवर आणि तृतीय स्थानावर पडणार आहे. त्यामुळे तुमचा स्वतःचा विकास घडून येईल. स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढेल. तुम्ही एका वेगळ्या दृष्टीने बघायला लागाल. तुमचं कम्युनिकेशन उत्तम होणार आहे. तुम्ही लोकांवर प्रभाव टाकू शकाल. सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी लाभस्थानावर पडणार आहे. ज्यामुळे तुमची इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण होतील. ज्या गोष्टी अनेक दिवस तुम्ही मनात ठेवून होतात त्या अचानक पूर्णत्वास जातील. या काळात तुम्हाला जुने मित्र, जुने नातेवाईक भेटू शकतात. कोणतीही मोठी स्वप्न जी गेली की काही अनेक दिवस तुम्ही मनात ठेवून होता ते या काळात पूर्ण होतील. सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर पडेल. ज्यामुळे व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडून येतील. तुम्ही एक ठाम भूमिका घ्यायला लागाल जी संवेदनशील आणि योग्य असेल. तसंच स्वतःसह समोरील व्यक्तीचा विचार देखील तुम्ही करून भूमिका घ्याल. त्यामुळे नातेसंबंधात सकारात्मकता निर्माण होईल. आतापर्यंत तुम्ही नेहमीच हार्डवर्क करत आलात, जो तुमचा मूळ स्वभाव आहे. मात्र गुरुदेवांच्या या परिवर्तन काळात तुम्ही स्मार्ट वर्क करणार आहात. कोणतंही कार्य तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने, शांततेने कराल त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर असेल. पत्रिकेतील तृतीय स्थानावरून पराक्रम, परिश्रम, छोटे मोठे प्रवास बघितले जातात. त्यानुसार या काळात तुम्ही प्रवास करणार आहात. तसे योग तुमच्यासाठी निर्माण होतील. महत्त्वाची बाब म्हणजे त्या प्रवासातून तुम्हाला लाभ होईल. सोशल मीडियावर जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल तर हा काळ तुमची चौफेर प्रगती घडवून आणणारा राहील. गुरुदेवांचं कारकत्व ज्या ज्या विषयात आहे तिथे तुम्हाला सकारात्मकता लाभेल. मात्र काही बाबतीत तुम्हाला थोडं अधिक सकारात्मक प्रभाव प्राप्त होणार आहे. जसं की विश्वास, समज, पार्टनरशिप, विकास या बाबतीत तुम्हाला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होणार आहे. तुम्ही एकटे नाही आहात. अनेक लोक तुम्हाला सहकार्य करणार आहे, जी शुभ बाब म्हणता येईल. या सर्व शुभ बाबी असल्या तरी काही बाबतीत काळजी घ्यावी लागणार आहे. जसं काही तुम्ही अंधविश्वास ठेवता कामा नये. कोणताही निर्णय हा भावनिक नव्हे तर लॉजिकली घ्या. प्रत्येक गोष्टीत योग्य संतुलन ठेवा. ते तुमच्यासाठी आवश्यक आहे. 31 ऑक्टोबर नंतर गुरुदेव राशी परिवर्तन करून पुढील राशीत जातील. या काळात बिल्ड झालेले रिलेशनशिप त्या काळात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. मकर राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, हा काळ तुम्हाला लोकांसोबत जोडणारा आहे. कारण एकटा माणूस लांबपर्यंत जाऊ शकतो, परंतु कुणाची सोबत असेल तर खूप पुढे जाऊ शकतो.
भविष्यातील संकटासाठी या काळात तुमच्यासोबत जी माणसं जोडली जाणार आहे ती उपयुक्त ठरतील. भविष्यात त्यांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. तुमची राशी मकर असेल तर कमेंटमध्ये जय गुरुदेव नक्की लिहा. असंच सखोल ज्योतिष ज्ञान प्राप्त करण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात छोटे छोटे सहज करता येतील असे उपाय आहेत. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. येणाऱ्या काळात गुरुदेव प्रबळ होऊन आपल्याला शुभ फळ देणार आहे. मग या काळात आपण काय करावं? कोणत्या मंत्राचा जप करावा? यथाशक्ती कोणतं दान द्यायला हवं? कोणता छोटासा उपाय करावा जेणेकरून जास्तीत जास्त शुभ फळं प्राप्त होऊ शकतील? तर सगळ्यात आधी मंत्र सांगते. ओम ब्रूम बृहस्पते नमः. या मंत्राचा दररोज 108 वेळा किंवा कमीत कमी फक्त गुरुवारी तरी जप नक्की करा. त्यानंतर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. भगवान विष्णूची पूजा करा. केळीच्या झाडाला पाणी द्या. हे उपाय तुम्ही सकाळी 6 ते 8 या वेळेत पूर्व दिशेकडे तोंड करून केले तर परिणाम प्रभावी होतो. पूजा करत असताना दीप लावायला विसरू नका. आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण श्रद्धेने मंत्राचा जप करा. दानाच्या दृष्टीने गुरुवारी चना डाळ, हळद आणि पिवळ्या रंगाची फळं यांचं दान करा. यानंतर एक विशेष उपाय जो आजकाल खूप लोक करीत आहेत, त्यांना त्यांची शुभ फळं देखील प्राप्त होत आहेत. तो उपाय म्हणजे ब्रेसलेट होय. गुरुदेवांच्या या उच्च काळात तुम्हाला डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. हे गुरुचं ब्रेसलेट मानलं जातं. तसंच पुखराजचा पर्याय म्हणून देखील याचा उपयोग होतो. हे ब्रेसलेट आत्मविश्वास, सकारात्मकता आणि भाग्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं. सगळ्यात चांगली बाब म्हणजे हे सर्व राशींसाठी सुरक्षित आहे. कुणीही त्याला परिधान करू शकतो. मात्र परिधान करण्याचा देखील अत्यंत सोपा आणि शास्त्रोक्त विधी आहे. गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 8 या वेळेत ब्रेसलेटला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शुद्ध करा. त्यानंतर आपण दिलेल्या ॲक्टिवेशन कार्डवर ठेवा. दीप लावून भगवान विष्णूचं ध्यान करा. ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि त्यानंतर ते उजव्या हातात धारण करा. अशा प्रकारे ब्रेसलेटला सिद्ध केल्यानंतर त्याला धारण करायचं आहे. डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट अतिशय खास आहे. त्याची चमक, त्याची ऊर्जा रिफ्लेक्ट करण्याची क्षमता जास्त आहे. या ब्रेसलेटमुळे हळूहळू घरामध्ये सुखशांती वाढते. अडकलेले पैसे असतील तर येऊ लागतात. करिअरमध्ये प्रगती घडून येते. नात्यांमध्ये सुधारणा होते. मनावरील ताण कमी होतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने काम करू लागतं. एक लक्षात ठेवा, खूप स्वस्त किंवा नकली सिट्रीन घेऊ नका. तसंच त्याला धारण करत असताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार येऊ देऊ नका. हे उपाय कमीत कमी 21 दिवस सातत्याने करा. मग बघा तुमच्या आयुष्यात कसे बदल दिसायला लागतात. योग्य वेळी केलेला छोटासा उपाय मोठा बदल घडवू शकतो. हे उपाय नक्की करा. गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता थांबूया. पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं असेल ते समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.